हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघा मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक कंप्लीट केलेला होता. आयसोमेरिझम इन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तसाच महत्त्वाचा टॉपिक आपण आज बघतोय, स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्सेस किंवा स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी काय असणार आहे, कशावर डिपेंड असणार आहे, कुठल्या फॅक्टर्स त्या स्टॅबिलिटीला अफेक्ट करतात, हे सर्व आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार. मग नेमकं आपण जर कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा विचार केला, कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा विचार केला मित्रांनो, तर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्समध्ये जी कोऑर्डिनेशन एंटायटी असते तुम्हाला माहिती आहे. आता मोस्ट ऑफ दी लेक्चर्समध्ये आपण बघितलं आहे किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतात हे आपल्याला तर चांगल्या पद्धतीने माहिती झालं आहे. तर कोऑर्डिनेशन एंटायटी जी असते मित्रांनो, तर त्या कोऑर्डिनेशन एंटायटीमध्ये दोन वेगवेगळे फॅक्टर्स असतात. वन ऑफ दॅम इज युअर सेंट्रल मेटल अँड सेकंड वन इज युअर लिगॅंड. कोणाचं काय फंक्शन आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे. ऑलवेज लिगॅंड डोनेट्स द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हा जो लिगॅंड आहे मित्रांनो, लिगॅंड हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार. हा काय करणार आहे आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रॉन पेअर डोनेट तो करेल. आणि त्याचसोबत जर आपण सेंट्रल मेटलचा विचार केला, देन सेंट्रल मेटल always accept the lone pair of electron, or simply it accepts electron pair of electron. काही म्हटलं तरी चालेल. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे की मेटल जो असणार आहे तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणार आहे आणि लिगॅंड जो असणार तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहे. ऑलवेज इट हॅपन्स इन केस ऑफ युअर कॉम्प्लेक्सेस किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड. याच्या व्यतिरिक्त उलट असं काही होणार नाही आहे, बरोबर आहे ना. मग सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन जो असेल तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करण्याचं काम करतो आहे आणि लिगॅंड जो आहे तो इलेक्ट्रॉन देण्याचं काम करतो आहे. मग मित्रांनो, तुम्ही 10वीला शिकले असाल, 11वीला आपण बघितले, 12वीला याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितलं आहे. तुम्ही जर विचार केला मित्रांनो लेवीज कन्सेप्ट फॉर ॲसिड अँड बेसचा जर आपण विचार केला, तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू लेवीज व्हॉट इज ॲसिड, व्हॉट इज बेस, यू नो दॅट व्हेरी वेल. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. असं स्पेसिस जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल दॅट वन इज कॉल्ड ॲज, जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहे मित्रांनो दॅट वन इज कॉल्ड ॲज दी बेस. बघा आता इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणारा काय तुमचा लिगॅंड आहे. म्हणजेच या ठिकाणी ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड, जेव्हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होईल त्यावेळेस लिगॅंड जो असेल तो एक प्रकारे काय काम करेल रे, तर लेवीज बेस म्हणून तो काम करणार आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं. ॲट द सेम टाईम इफ यू कन्सिडर द मेटल ॲटम और मेटल आयन, सेंट्रलला जो मेटल ॲटम आहे, मेटल आयन आहे, तो काय करतो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो आहे. आणि जर तुम्ही लेवीज कन्सेप्टचा विचार केला, अकॉर्डिंग टू लेवीज जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर जो असतो, इलेक्ट्रॉन पेअर गेन करणारा जो असतो, दॅट वन इज नथिंग बट युअर ॲसिड. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करणारा ॲसिड म्हणजे मेटल जो असेल, ॲटम किंवा आयन, तो तुमचा ॲसिड असेल. लिगॅंड जो असेल तो बेस असेल. म्हणजे एक प्रकार हे इंटरॅक्शन जे आलं मित्रांनो कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म होताना लिगॅंड आणि मेटलमधलं ते ॲसिड बेस इंटरॅक्शन आहे, बरोबर आहे. मग ह्या इंटरॅक्शनवर त्याची स्टॅबिलिटी डिपेंड असणार आहे. अँड अगेन स्टॅबिलिटी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग द फॅक्टर दॅट इज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. या दोघांमधलं जे इंटरॅक्शन आहे ॲसिड आणि बेसमधलं, त्याच्या इंटरॅक्शनवर स्टॅबिलिटी डिपेंड आहे. जेवढं इंटरॅक्शन स्ट्रॉंग तेवढा तो कॉम्प्लेक्स स्टेबल तयार होईल, बरोबर आहे. आणि त्यासोबत स्टॅबिलिटी कॉन्स्टंटनुसार सुद्धा तुम्ही त्याची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करू शकतात. ज्या पद्धतीने
आपण स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचा जर विचार केला तर ॲज द व्हॅल्यू ऑफ स्टॅबिलिटी कॉन्स्टंट इन्क्रीजेस हिअर द स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू वाढली म्हणजे डेफिनेटली स्टॅबिलिटी जी असणार आहे ती त्या ठिकाणी वाढेल. मग आता ॲसिड बेसचं इंट्रॅक्शन जे आहे ते कशा पद्धतीने होतं आहे बघा, कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स तयार होतो आहे. नाव कन्सिडर हिअर द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स. मग या ठिकाणी आपण असं म्हटलं आहे हा जो मेटल आहे, लक्ष द्या व्यवस्थित, मेटल आयनच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यावर ए प्लस आयन असं आपण कन्सिडर करू. मेटल इन द फॉर्म ऑफ आयन, आयन म्हणजे तो कटायन असणार आहे डेफिनेटली, तो ए प्लस चार्ज त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती टाइम्स, ए टाइम्स पॉझिटिव्ह चार्ज आहे. जस्ट कन्सिडर व्हेरी सिम्पल फॉर्मेशन ऑफ युअर कॉम्प्लेक्स. प्लस जर आपण आता लिगँडचा विचार केला मित्रांनो तर लिगँड एकापेक्षा जास्त असतात. तुम्हाला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर लिगॅन्सी भरपूर याच्या अगोदर बघितलं आहे आपण, वॅरीज फ्रॉम 2 to 10. बरोबर आहे. किती लिगँड्स तुम्ही घेतायत रे, दॅट कॅन बी मेन्शन हिअर. एन टाइम्स तुम्ही लिगँड घेताय आणि लिगँड जर समजा याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्ज दाखवला असं समजू आपण, लिगँड कॅरी द निगेटिव्ह चार्ज. इट मे बी न्यूट्रल, तो कधी न्यूट्रल असतो, कधी तो पॉझिटिव्ह चार्ज, रेअरली पॉझिटिव्ह असतो पण मोस्टली तो निगेटिव्हली चार्ज असतो. आणि याच्यावर जो निगेटिव्ह चार्ज आहे तो बी टाइम्स एवढा निगेटिव्ह चार्ज आहे. लक्षात आहे, ए आणि बीचं कन्सेप्ट समजून घ्या. मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज आहे किती टाइम्स, ए टाइम्स पॉझिटिव्ह चार्ज आहे. लिगँडवर निगेटिव्ह चार्ज आहे किती टाइम्स, बी टाइम्स निगेटिव्ह चार्ज. आणि असे दोघं एकत्र आल्यानंतर मग आपल्याला कॉम्प्लेक्स मिळणार मित्रांनो. मग जो कॉम्प्लेक्स तुम्हाला मिळतो आहे तो कसा मिळणार बघा. आता सेंट्रलला मेटल असेल त्याला हे लिगँड्स लिंक असतील. किती लिगँड आहेत रे, एन टाइम्स आपण लिगँड घेतलं मित्रांनो, म्हणून लिगँड एन टाइम्स आपण दाखवले. मग ह्या कोऑर्डिनेशन एंटायटीवर चार्ज कसा दाखवणार तुम्ही. हिअर द चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन एंटायटी इज रिप्रेझेंटेड ॲज इट इज द सम ऑफ द चार्जेस प्रेझेंट ऑन द मेटल अँड प्रेझेंट ऑन द लिगँड. लिगँडवर आणि मेटलवर प्रेझेंट असणारे चार्जेसची ती बेरीज असणार. मग या दोघांची बेरीज करा बघा. ए प्लस हा मेटलवरचा चार्ज आहे आणि लिगँडवरचा चार्ज काय रे, एन टाइम्स बी मायनस. लिगँडवर बी मायनस आहे पण तो किती वेळेस आहे, एन टाइम्स आहे. इथं एकच टाईम आहे म्हणून त्याला वन टाईम घेतला. पण ह्या दोघांची जी सम असेल बघा, ए टाइम्स हा मेटलवरचा चार्ज आहे आणि एन टाइम्स बी मायनस चार्ज हा लिगँडवरचा चार्ज आहे. दोघांवरची जी सम असेल मित्रांनो, दोघांची सम केल्यावर जो चार्ज येईल, मे बी पॉझिटिव्ह मे बी निगेटिव्ह. आपण बघितलं आहे कटायनिक कॉम्प्लेक्स, अनायनिक कॉम्प्लेक्स, न्यूट्रल, मे बी न्यूट्रल, झिरो पण असू शकतो. तर दोघांची बेरीज जे असेल ते म्हणजे ह्या कोऑर्डिनेशन एंटायटीवरचा तो चार्ज असणार आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीने देअर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर कॉम्प्लेक्स टेक्स प्लेस. मग ह्या दोघांमधलं जे इंट्रॅक्शन आहे त्या इंट्रॅक्शनवर स्टॅबिलिटी डिपेंड आहे. जेवढं इंट्रॅक्शन वाढेल तेवढी स्टॅबिलिटी पण वाढेल. अँड अगेन सेकंड वन इज स्टॅबिलिटी एक्सप्लेन बाय कन्सिडरिंग द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज द स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. मग स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचा जर आपण विचार केला मित्रांनो, समजा या ठिकाणी ही इक्विलिब्रियम आहे असं आपण कन्सिडर करू. आता ह्या इक्विलिब्रियमला जर आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक्सप्रेस करायचं म्हटलं यासाठी लॉ ऑफ मास ॲक्शन आपण याच्या अगोदर बघितलं आहे. 11वीला बघितलं आहे, 12वीला पण आपण आयनिक इक्विलिब्रिया त्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही लॉ ऑफ मास ॲक्शन द्यायचं असेल आपल्याला ह्या रिॲक्शनसाठी तर कसं देणार रे. देअरफॉर हिअर लॉ ऑफ मास ॲक्शननुसार जर तुम्ही स्टॅबिलिटी कॉन्स्टंट के द्यायचं असेल तर कसं देणार. इट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्टमध्ये काय आहे तुमचं एम एल एन, त्याच्यावरचा चार्ज तुम्हाला माहिती आहे ए प्लस प्लस एन टाइम्स बी मायनस हा त्याच्यावरचा चार्ज आहे डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंट. रिॲक्टंटमध्ये काय मग एम ए प्लस साइन इंटू एल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ लिगँड. याच्यावरचा चार्ज तुमचा बी मायनस आयन, एलवरचा चार्ज काय बी मायनस आयन. आणि हा किती वेळेस तयार होतो आहे रे, हा तयार होईल तुमचा एन टाइम्स. तर अशा पद्धतीने हा के जो आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट जो आहे
त्याची व्हॅल्यू आपण काढू शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, नंबर ऑफ टाइम्स आपल्याला ते गेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे. सहज तुम्हाला के कसा लिहिला आहे हे लक्षात येईल, बरोबर आहे. मग आता केची व्हॅल्यू आपण काढली आहे, के कसा कॅल्क्युलेट करतात त्याचं इक्वेशन आपण दिलेलं आहे. तर आपल्याला इंटरॅक्शननुसार आणि केनुसार स्टॅबिलिटी एक्सप्लेन करायची आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं मी, या दोघांमधलं इंटरॅक्शन जर जास्त असेल किंवा वाढत असेल तर त्याची स्टॅबिलिटी वाढते. केची व्हॅल्यू जास्त होत असेल तर स्टॅबिलिटी सहज वाढेल, बरोबर आहे. तर समजा एखादा कॉम्प्लेक्स आपण विचारात घेऊया. सपोज हिअर द कॉम्प्लेक्स गिव्हन इज Ag प्लस 2 टाइम्स Cn मायनस, बघा मेटल प्लस लिगँड मायनस, दोघं एकत्र आल्यानंतर काय तयार होतं रे, इट गिव्स द कॉम्प्लेक्स AgCn. किती वेळाचा आहे, Cn हा 2 टाइम्स आहे, बघा हा 2 टाइम्स, बरोबर आहे. दोघांच्या चार्जेसची जर बेरीज केली तर काय होईल रे, 2 निगेटिव्ह चार्जेस आहेत, 2 निगेटिव्ह चार्जेस आणि एक पॉझिटिव्ह चार्जेस आहे, म्हणजे या ठिकाणी मायनस चार्ज तुमचा येईल, बरोबर आहे. त्याच पद्धतीने जर आपण Cu2+ सेंट्रल मेटल तुम्हाला Cu2+ दिला आहे, त्याची रिॲक्शन कॉपरचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तुमचा 4, जसं Agचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 2, Agचा कोऑर्डिनेशन नंबर 2 आहे, तसं कॉपरचं कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. याच्यासाठी जर आपण रिॲक्शन दिली, बघा ह्या पद्धतीची रिॲक्शन आपण देतो आहे. देअरफॉर हिअर CuCN सायनाइड 4 टाइम्स चार्ज काय रे, ह्या दोघांची बेरीज करा मित्रांनो. 4 निगेटिव्ह चार्जेस, 2 पॉझिटिव्ह चार्जेस, -2 या ठिकाणी येणार. तसं तुम्ही कोबाल्टचा जर विचार केला मित्रांनो, तर कोबाल्टचा कोऑर्डिनेशन नंबर आहे तुमचा 6, म्हणून त्याला 6 लिगँड्स लिंक आपण करणार. या कोबाल्टवर +3 चार्ज आहे, नॉट NH6 हिअर, NH3 अमोनिया. ऑलरेडी हा कंपाऊंड आपण बघितला आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता याचा जर आपण विचार केला तर याच्या कॉम्बिनेशनने जो कंपाऊंड तयार होणार आहे त्याला आपण अशा पद्धतीने देणार, बघा CONH3 6 टाइम. ह्या दोघांच्या चार्जेसची बेरीज, NH3वर 0 चार्ज आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, म्हणजे बेरीज फक्त तुमच्या CO साठी असणार आहे, तीच या ठिकाणी आपण लिहिणार. बघा आता 3 वेगवेगळे कॉम्प्लेक्स आपण तयार केला आहेत. जर ह्या तिघं कॉम्प्लेक्सचा विचार केला मित्रांनो, पहिला जो कॉम्प्लेक्स आहे या पहिल्या कॉम्प्लेक्ससाठी केची व्हॅल्यू आहे तुमची 5.5 × 10⁻18. दुसऱ्या कॉम्प्लेक्ससाठी केची व्हॅल्यू आहे 2.0 × 10⁻27 आणि तिसऱ्या कॉम्प्लेक्ससाठी व्हॅल्यू आहे के = 5.0 × 10⁻33. बघा आता तिघं व्हॅल्यूज तुमच्या समोर आहेत मित्रांनो. तुम्हाला असं म्हटलं मी, ॲज द व्हॅल्यू ऑफ के इन्क्रीजेस, केची व्हॅल्यू जर वाढत असेल तर तुमची स्टॅबिलिटी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढेल. मग ह्या तिघं व्हॅल्यूजचा जर आपण विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की डेफिनेटली या तिघांमध्ये कुठली व्हॅल्यू तुम्हाला जास्त दिसतं आहे, तर अमिनो कॉम्प्लेक्सेस जे आहेत, अमाइन कॉम्प्लेक्स, NH3 कॉम्प्लेक्स, त्याच्यात ती व्हॅल्यू 5 × 10⁻33 आहे. हा फक्त 18 आहे, हा 27 आहे, त्याच्यापेक्षा 33 जास्त आहे. दॅट्स वाय हिअर आउट ऑफ दिस 3 दिस कॉम्प्लेक्स इज मोर स्टेबल. सर्वात लिस्ट स्टेबल असेल हा, म्हणजे सर्वात जास्त स्टेबल, त्याच्यापेक्षा थोडा कमी स्टेबल आणि सर्वात कमी स्टेबल. म्हणजे तुम्हाला केची व्हॅल्यू दिलेली असेल आणि कंपेअर करायचं असेल की याच्यापैकी कुठला स्टेबल आहे तर सहज तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. तर अशा पद्धतीने इन टर्म्स ऑफ स्टॅबिलिटी कॉन्स्टंट, इन टर्म्स ऑफ इंटरॅक्शन आपण स्टॅबिलिटी ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे एक्सप्लेन करू शकतात. मग लक्षात ठेवायचं या ठिकाणी की लिगँड जो आहे इट बिहेव ॲज अ लेविज बेस, आणि सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन असेल तो लेविज ॲसिड म्हणून बिहेव करेल. दोघं वर्ड्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, बरोबर. आता याच्यातच आपल्याला बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्सेस. कुठले फॅक्टर्स जे आहेत, फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी. एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची स्टॅबिलिटी कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात.
किंवा असं पण तुमच्या पुस्तकात दिलं आहे फॅक्टर्स विच गव्हर्न्स द स्टॅबिलिटी. म्हणजे थोडक्यात असे फॅक्टर ज्याच्यावर स्टॅबिलिटी डिपेंड असणार आहे त्या फॅक्टर्सला आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. बघा त्याच्यातला व्हेरी फर्स्ट फॅक्टर आहे चार्ज टू साइज रेशो. चार्ज टू साइज रेशो. बघा चार्ज टू साइज रेशो काय असणार आहे किंवा चार्ज टू साइज रेशोवर स्टॅबिलिटी कशी डिपेंड असणार आहे. एक सिंपल सेंटेन्स याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. आज चार्ज टू साइज रेशो इन्क्रीजेस. हा जो अपवर्ड ॲरो दाखवला आहे तो इन्क्रीजसाठी आहे. ॲज द चार्ज टू साइज रेशो इन्क्रीजेस then stability of complex compound कि जस्ट मी कॉम्प्लेक्स म्हणतोय स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स ऑल्सो इन्क्रीजेस. जस्ट जसं या ठिकाणी चार्ज टू साइज रेशो वाढेल तसं या ठिकाणी स्टॅबिलिटीसुद्धा या ठिकाणी वाढेल. बघा त्या ठिकाणी एक छोटंसं एक्झाम्पल आपण घेतो आहे. जसं जर तुम्ही आता कॉपरचा विचार केला मित्रांनो, कॉपरवर 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्याच्यानंतर समजा तुम्ही निकेलचा विचार केला तर निकेलवर पण 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. 2 पॉझिटिव्ह असं दाखवलं चालेल, असं दाखवलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर समजा तुम्ही कोबाल्टचा विचार केला तर कोबाल्टवर पण 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. Fe विचार केला, Feवर पण 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. अमॅन डाय पॉझिटिव्ह चार्ज किंवा कॅडमियमचा विचार केला CD, अगेन CD हॅविंग द +2 चार्जेस. बरोबर आहे. मग आता आपल्याला चार्ज टू साइज रेशोनुसार यांची स्टॅबिलिटी ठरवायची आहे. सर्वांवरचा चार्ज सारखा आहे. बरोबर आहे. चार्ज सारखा आहे डिव्हायडेड चार्ज टू साइज रेशो म्हणजे काय रे, चार्ज टू साइज रेशोचा अर्थ काय झाला, चार्ज डिव्हायडेड बाय साइज. बरोबर आहे. चार्ज तर आता सर्वांचा सारखा आहे, मग कोणाची व्हॅल्यू जास्त येईल, ज्याच्यामध्ये साईज ज्याची कमी त्याचा रेशो जास्त असणार आहे. बरोबर आहे. जसं आता तुम्ही या सर्वांचा जर विचार केला तर थोडक्यात फक्त 2 टर्मिनल्स जे आहेत त्यांचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. ह्या Cu2+ आयनची साईज आहे 69 पिकोमीटर, म्हणजे +2 डिवायडेड बाय 69 हा त्याचा चार्ज टू साइज रेशो आला, म्हणजे 2 डिवायडेड बाय 69. आणि तुम्ही कॅडमियमचा जर विचार केला तर हा आहे तुमचा 97 पिकोमीटर. 2 डिवायडेड बाय 97 आणि 2 डिवायडेड बाय 69. इथं 69 कमी आहे, वर तर 2 आहे, तिकडे पण 2 आहे. डिवायडेड बाय 69, 2 डिवायडेड बाय 97, इथं 69 आहे. मग हा रेशो जास्त येईल, म्हणजे याची स्टॅबिलिटी जास्त असेल कोणापेक्षा, कॅडमियम 2+ आयनच्या कॉम्प्लेक्सेसपेक्षा. बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी हळूहळू साईज जी आहे ती वाढत जाते आणि इकडे ती 97 होतं आहे. साईज वाढते म्हणजे काय रे, चार्ज टू साइज रेशो जो आहे तो कमी होतो आहे, म्हणजे स्टॅबिलिटी कमी होते आहे. म्हणजे कोणाची स्टॅबिलिटी सर्वात जास्त असेल तर डेफिनेटली Cu2+ आयनची स्टॅबिलिटी जास्त असेल ॲज कम्पेअर्ड Ni2+ आयन. म्हणजे जेव्हा दोघांमध्ये तुम्ही कम्पेअर करणार की दोघांनी समजा कॉम्प्लेक्स तयार केला, Cuने NH3 सोबत कॉम्प्लेक्स तयार केला आहे, या ठिकाणी सायनाइड सोबत दिलेला आहे, किंवा याने पण सायनाइड सोबत कॉम्प्लेक्स तयार केला आहे, तर कोणाचा कॉम्प्लेक्स जास्त स्टेबल असेल तर डेफिनेटली कॉपरचा असेल. किंवा या दोघांनी तयार केला आहे अमोनियासोबत, तर निकेलचा कॉम्प्लेक्स जो असेल तो जास्त स्टेबल असेल. तर ह्या पद्धतीने चार्ज टू साइज रेशो जो आहे इट मॅटर्स, इट डिसाइड्स द स्टॅबिलिटी. तर अशा पद्धतीने ही ऑर्डर आपण या ठिकाणी देऊ शकतो. आणि ही जी ऑर्डर आहे मित्रांनो, एंट्रन्स लेक्चर क्वेश्चन विचारला जातो. दिस ऑर्डर इज कॉल्ड आज इर्विंग विलियम ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी का स्टॅबिलिटी ऑर्डर फॉर कॉम्प्लेक्सेस. सायंटिस्ट नाही ते इर्विंग विलियम ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. तर हा फर्स्ट फॅक्टर आहे ज्याच्यावर स्टॅबिलिटी जी असणार आहे मित्रांनो ती डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर जसं एक फॅक्टर आपण बघितला चार्ज टू साइज रेशो, तसंच या ठिकाणी दुसरा फॅक्टर आहे नेचर
of ligand. नेचर ऑफ लिगॅन्ड अगेन डिसाइड द स्टॅबिलिटी. नेचर ऑफ लिगॅन्डवर सुद्धा स्टॅबिलिटी डिपेंड असते मित्रांनो. एक परत एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो, पण तुम्हाला लक्षात येईल की नेचर ऑफ लिगॅन्डवर स्टॅबिलिटी जी आहे ती कशा पद्धतीने डिपेंड असणार आहे. जसं आता फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही इकडे विचार केला की AG आणि CN ह्या दोघांचा कॉम्प्लेक्सचा जर विचार केला तर AG प्लस, परत ते एक्झाम्पल देतो आहे मी तुम्हाला, AG प्लस प्लस 2 टाइम्स CN मायनस इट गिव्ज, ह्याच्यापासून कॉम्प्लेक्स तयार होईल मित्रांनो तुमचा. त्याला लिहिणार तुम्ही AgCN2, याच्यावर निगेटिव्ह चार्ज. ऑलरेडी आपण एक्झाम्पल दिलं आहे. याचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यासाठी Kची व्हॅल्यू आपण दिली आहे 5.5 इंटू 10⁻18 Kची व्हॅल्यू स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे. तसंच जर आपण ह्या AG प्लसचा विचार केला मित्रांनो आणि याने जर कॉम्प्लेक्स तयार केला NH3 सोबत, तर कसा कॉम्प्लेक्स दाखवणार रे? जिथं 2 सायनाइड आहेत त्याचे जे 2 अमोनिया आपल्याला घ्यायचे आहेत. दॅट्स वाय हिअर AG देन NH3 2 टाइम्स. याच्यावर चार्ज काय येईल तुमचं लक्षात आलं असेल. आता या दोघांची सम तुम्हाला करायची आहे. याच्यावर नाहीचे चार्ज म्हणजे फक्त AGवरचा चार्ज असेल. आणि इथं जर तुम्ही Kचा विचार केला तर हा 1.6 इंटू 10⁻7च्या जवळपास ही व्हॅल्यू तुमची येते. बघा आता दोघं ठिकाणी सेंट्रल मेटल सारखा आहे. इथं AG प्लस घेतलं, इथं पण AG प्लस घेतला आहे. सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन सारखा घेतला, पण आयन घेतला इथं सारखा आहे. फक्त आपण लिगॅन्ड चेंज केला. लिगॅन्ड सायनाइड आहे, लिगॅन्ड NH3 आहे. बघा लिगॅन्ड काय रे, इथं ऑलरेडी म्हटलं आहे पण लिगॅन्ड बिहेव ॲज अ बेस. आणि त्याचं फंक्शन काय ते पण या ठिकाणी दिलं आहे आपण. लिगॅन्ड डोनेट्स द इलेक्ट्रॉन पेअर. इलेक्ट्रॉन पेअर तो डोनेट करतो. मग हाऊ इझिली इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन पेअर. तो सहज, किती सहज तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, तेवढा तो स्ट्रॉंग कॉम्प्लेक्स तयार करेल. मग ह्या दोघांचा जर तुम्ही विचार केला, दोघांची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी आहे. सायनाइड पण इलेक्ट्रॉन डोनेट करतो आहे, अमोनिया पण डोनेट करतो आहे, पण सहज कोण डोनेट करतो आहे तर सायनाइड डोनेट करतो आहे. म्हणजे त्याची डोनेट करण्याची टेंडन्सी जास्त आहे. तो स्ट्रॉंगली बॉन्ड तयार करतो, तो इंटरॅक्शन त्याच्यातलं जास्त आहे याच्यात. आणि AGमधलं इंटरॅक्शन जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू NH3 आणि AG. म्हणून स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला, म्हणजेच त्याची स्टॅबिलिटी वाढली, म्हणून त्याची Kची व्हॅल्यू तुम्हाला जास्त दिसतं आहे. म्हणजे इथं हाऊ इझिली डोनेट द इलेक्ट्रॉन पेअर, याची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी सहज आहे. सहज तो याच्यापेक्षा इलेक्ट्रॉन डोनेट करतो आहे सायनाइड, म्हणून त्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट जास्त आहे, म्हणून त्याची स्टॅबिलिटी पण जास्त आहे. तर हे झालं तुमचं नेचर ऑफ लिगॅन्डवर कशा पद्धतीने स्टॅबिलिटी डिपेंड असते त्याचं वेल नोन एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. तर हे टोटल जे आपण बघितलं खूप इम्पॉर्टंट आहे मित्र. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन पण विचारला गेला आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला एंट्रन्स लेक्चर क्वेश्चन असतो इर्विंग विल्यम्स स्टॅबिलिटी ऑर्डर. बरोबर आहे. बाकीचे फॅक्टर्स पण फार महत्त्वाचे आहेत, याच्यावर पण कदाचित तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. तर हे इन ऑल टोटल जर आपण जे बघितलं ते तुमचं स्टॅबिलिटी फॉर दी कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो विच इज दी ॲप्लिकेशन्स. तुमच्या चॅप्टरमध्ये ॲप्लिकेशन्स म्हणा किंवा युजेस म्हटलं तरी चालेल. ॲप्लिकेशन्स ऑफ कॉम्प्लेक्सेस किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. हे जे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचा स्टडी आपण करतो आहे मित्रांनो, ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचा यूज तुम्ही कुठं करणार, कोऑर्डिनेशन कंपाऊंडला कुठं ते ॲप्लिकेबल आहेत हे आपल्याला काही वेळेस विचारलं जातं परीक्षेमध्ये बोर्डाला 2 मार्कासाठी. ॲक्च्युली हा टॉपिक जो आहे तुमच्या चॅप्टरमध्ये सर्वात शेवटच्या पेजला दिलेला आहे. बरोबर आहे. पण आता याला जोडून तो आपण घेऊन टाकतो आहे, की हार्डली 5 मिनटाचा पण टॉपिक नाही आहे, म्हणून जस्ट त्याच्याशी कंप्लीट करून तो आपलं लेक्चर पण कंप्लीट होतो आहे आणि तुमचा तो पार्ट पण या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. बरोबर आहे. आणि मग ह्या चॅप्टरचा आता बाकीच्या पार्टचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या थेरीज तुम्हाला दिलेल्या आहेत. एक VBT जी 11वी पण आपली झाली ती थोडीशी रिपीट करायची आपल्याला, आणि दुसरं CFT आहे. पण CFT जो आहे क्रिस्टल फील्ड थेअरी, हा पार्ट जो आहे
तुमच्या त्या 25% सिलॅबस म्हणून ओमिट करून टाकला आहे आणि त्याचं रेफरन्स कुठंच नाही आहे मित्रांनो. म्हणून CFT आपण घेणार नाही, फक्त VBT म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी आपलं बाकी राहील आणि ते व्हॅलन्स बॉन्ड थेरी जे असेल ते हार्डली 2 लेक्चरमध्ये आपलं संपेल. म्हणजे याच्यानंतरच्या पुढचे 2 लेक्चरमध्ये तुमचं हे जे चॅप्टर आहे ते आपलं संपणार आहे. ठीक आहे, बघूया आता ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठं त्याला तुम्ही अप्लाय करणार, कुठं याचं यूज आपण करणार. जर याच्या ॲप्लिकेशनचा विचार केला मित्रांनो तर व्हेरी फर्स्ट ॲप्लिकेशन असं म्हटलं आहे त्याने इन बायोलॉजी किंवा बायोलॉजिकल ॲप्लिकेशन म्हटलं तरी चालेल. आणि ह्या बायोलॉजिकल ॲप्लिकेशनमध्ये 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स त्याने आपल्याला दिलेले आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल त्याने दिलं आहे क्लोरोफिल, ज्याच्यामध्ये आपण Mg कॉम्प्लेक्सचा यूज करतो. क्लोरोफिल तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये क्लोरोफिलचा रोल काय यू नो व्हेरी वेल, बरोबर आहे. तर मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स क्लोरोफिल काय तर तो मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे. फूड सिंथेसिस बाय प्लांट्समध्ये त्याचा यूज केला जातो. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड इन बायोलॉजी. ॲट द सेम टाईम इफ यू कन्सिडर द हिमोग्लोबिन, ह्या हिमोग्लोबिनचा जर विचार केला तर हा कशाचा कॉम्प्लेक्स आहे, इट इज द कॉम्प्लेक्स ऑफ युअर Fe आयर्न. आणि ह्या हिमोग्लोबिनचं इम्पॉर्टन्स आपल्या लाईफसाठी काय तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे. तर हे दोघं जे ॲप्लिकेशन आहेत, हा हिमोग्लोबिन हा सुद्धा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. क्लोरोफिल कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे मॅग्नेशियमचा, हिमोग्लोबिन आयर्न त्यामध्ये सेंट्रल मेटल असणार आहे. हे दोघं कंपाऊंडचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्टडी केलेलं आहे. तर हे दोघं ॲप्लिकेशन्स आहेत दॅट आर इन्क्लुडेड इन बायोलॉजी. तर बायोलॉजीमध्ये आपण इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे त्याचं इन मेडिसिन. मेडिसिनमध्ये ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला तुम्ही कशा पद्धतीने ॲप्लाय करणार किंवा कशा पद्धतीने ॲप्लाय झाले आहेत. बघा ह्या चॅप्टरच्या इंट्रोडक्टरी पार्टचा जर आपण विचार केला मित्रांनो, त्याचं एक महत्त्वाचं कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं नाव तुम्हाला सांगितलं तुम्ही, अँड दॅट नेम इज सिसप्लॅटिन. आठवतं आहे तुम्हाला हे नाव, सहज तुम्हाला आठवत असेल. आणि सिसप्लॅटिन इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ, हे पण तुम्हाला सांगितलं आहे कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी या सिसप्लॅटिनचा यूज आपण करत असतो. तर सिस ट्रान्स काय ते ऑलरेडी मागच्या लेक्चरला आपण खूप इन डिटेल बघितलं आहे, बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने सिसप्लॅटिन जो आहे त्याचा यूज कॅन्सरमध्ये केला जातो. किंवा याच्या अगोदर आपण हेक्झाडेंटेड लिगँड बघितलं आहे. तुम्ही जर क्लासिफिकेशन ऑफ लिगँड व्हेरी फर्स्ट लेक्चर असेल बघा, त्याच्यामध्ये आपण एक लिगँड बघितला होता EGTA, त्याला आपण हेक्झाडेंटेड लिगँड असं म्हटलं होतं. इथिलीन डायमाईन टेट्रा ॲसिटो किंवा टेट्रा ॲसिटेट आयन. तर हा जो EDTA आहे, हा EDTAचा यूज करतो आपण लेड पॉयझनिंग जर झालं असेल, तुम्हाला PB पॉयझनिंग जर झालं असेल तर त्यावेळेस ह्या EDTAचा यूज केला जातो. त्या लेडसोबत तो बॉन्ड फॉर्मेशन करतो, कॉम्प्लेक्स तयार करतो आणि ते पॉयझन रिमूव्ह करण्याचं काम करणार. म्हणून या ठिकाणी बघा हे दोघं खूप इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहेत मेडिसिनमध्ये, त्याला यूज केला जातो. सिसप्लॅटिन कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी, लीड पॉयझनिंग झालं असेल तर तुमचा EDTA हा यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर तिसरा व्हेरी इम्पॉर्टंट यूज आहे टू एस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर. हार्ड वॉटर काय असतं रे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 8वी 9वी 10वीपासून शिकताय, 11वी पण शिकले आहेत. हार्ड वॉटर म्हणजे काय, सिम्पली द वॉटर विच कंटेन्स दी कॅल्शियम अँड मॅग्नेशियम साल्ट. कॅल्शियम साल्ट असतील किंवा मॅग्नेशियम साल्ट असतील, तर ज्या वॉटरमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम साल्ट आहेत अशा वॉटरला म्हणणार तुम्ही सच अ टाईप ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज दी हार्ड वॉटर. ह्या वॉटरला म्हणतो आपण हार्ड वॉटर. आणि हे हार्ड वॉटर जे असतं त्याचा हार्डनेस मेजर करण्यासाठी, इस्टिमेट करण्यासाठी आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा यूज करतो. अँड अगेन हिअर द इम्पॉर्टंट कॉम्प्लेक्स कंपाऊंड टू इस्टिमेट द हार्डनेस ऑफ वॉटर इज अगेन द सेम, दॅट इज EDTA. परत सेम कंपाऊंड आपण यूज करतो आणि तो असतो तुमचा EDTA, इथिलीन डायमाईन टेट्रा ॲसिटो और टेट्रा ॲसिटेट आयन, बरोबर. त्याच्यानंतर एक शेवटचं ॲप्लिकेशन आहे, फोर्थ ॲप्लिकेशन आहे इन
इलेक्ट्रोप्लेटिंग. तर ह्या इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये जे कॉम्प्लेक्सेस आपण यूज करतो लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये जनरली नोबल मेटल जे आहेत म्हणजे तुमचा Ag असेल किंवा ए असेल, जसं Agचं कॉम्प्लेक्स तिथं दिला बघा, हा AgCN असेल. ओके, याला बॅलन्स करायचं असेल आपण काय करणार, KAgCN2 असा तो कॉम्प्लेक्स आहे, किंवा KuCN2 जो असेल तो. तर Ag असेल, AU म्हणजे काय, ऑरम गोल्ड, Ag सिल्वर, हे इनर्ट नोबल मेटल आहेत. यांचे कॉम्प्लेक्सेस जे आहेत यांचा यूज जो आहे दॅट आर युटिलाइज इन केस ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोलिसिस करून मेटल लेअर त्या ठिकाणी दिला जातो, दॅट वन इज कॉल्ड द इलेक्ट्रोप्लेटिंग. तर अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचे ॲप्लिकेशन्स आपण सांगू शकतो. लक्षात आलं. तर मोस्टली स्टॅबिलिटी आणि ॲप्लिकेशन हे दोघं पार्ट खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. आणि मग सर्वात इम्पॉर्टंट पार्ट किंवा इंटरेस्टिंग पार्ट समजायला थोडा कन्फ्युजिंग, पण एकदा समजलं तर खूप इंटरेस्टिंग असणार. म्हणून पुढचा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो, तो म्हणजे तुमचा VBT, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. बरोबर आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते थोडंसं रिपीटेडली बघण्याचा प्रयत्न करा, कारण की थोडं इझी लेक्चर आहे, पण वेगळे फॅक्टर्स तिथं कन्सिडर झाले आहेत. स्टॅबिलिटी कॉन्स्टंट असेल, इर्विंग ऑर्डर असेल, नेचर ऑफ लिगँड असेल, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन असतील, हे सर्व वेगळे फॅक्टर्स, वेगळे टॉपिक्स कव्हर झाले आहेत. पण थोडंसं रिपीटेडली बघा, स्वतः सेल्फ नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने थोडंसं व्यवस्थित रिपीटली जर आपण केलं, तुमचे कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील मित्रांनो. खूप इंटरेस्टिंग असं चॅप्टर आपलं चाललं आहे. शेवटचा पार्ट फक्त तुमचा आता बाकी राहिला VBT, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. तर आज आपण एक थांबणार आहेत. अगेन तुम्ही पण घरीच थांबा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. बाय.